तो गाइस, ये है मेरा YouTube का पहला ब्लॉग हिंदी में। तो अभी हम मराठी में करेंगे चालू। तो हम जा रहे हैं शेगांव में। तो ये है मेरी हाकनार यूट्यूबर। तो मिलते हैं आपको आपके साथ शेगांव में, तब तक के लिए बने रहिए। तर बस आलेली आहे, तर आम्ही कर्मेश्वर बक्षापूरून आता जात आहे नागपूरच्या दिशेने आमची टीम। तर जतीन भाऊचं नेक्स्ट ट्रिपला प्लॅन आहे, तर आता नेक्स्ट ट्रिपला बघूया। जतीन भाऊ तुम्ही साईड होऊन जा, ठीक आहे ना? आम्ही जातोय हो। तर जसं आम्ही बसमधून उतरलो तर बघता की सुंदररित्या इकडे गणेश टेकडीचा जो एंट्री पॉइंट हा खूप सुंदररित्या सजवला गेलाय। आई शपथ, खूप छान वाटलं बघून, मन एकदम तृप्त झालाय। बघू शकता मित्रांनो, आयफोन मध्ये किती छान क्लॅरिटी दिसते। तर खूप सुंदररित्या रेल्वे स्टेशन सुद्धा सजवलं गेलं नागपूरचं, बघू शकता। आमचा सिनेमॅटोग्राफर लागलेला आहे व्हिडिओच्या कामाला। बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे रामझुल्याचा। आणि आमची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आहे, तर आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने चाललेलो आहे। थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आम्ही रेल्वे, ज्याच्याने आम्ही जाणार आहे शेगावला। व्हिडिओ मध्ये बनवून जा। ही रेल्वे हिच्याने जाणार आहे आम्ही आता शेगावच्या दिशेने। तर फायनली आम्हाला सीट भेटलेली आहे, जो सगळ्यात मोठे टास्क होते। आमची थोडी काय म्हणते परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्ही लोक तर हीच गरिबी आयुष्यात पुढे न राहत, त्यासाठी आम्ही शेगावला चाललो। तर व्हिडिओ मध्ये बनवणार आहोत। तर कहाणीमध्ये एक ट्विस्ट आलाय। तर जी ट्रेन डायरेक्ट अकोल्याला जाणार होती ती आता आम्ही वर्धेमध्ये थांबलो आहे, आणि इथून एक दुसऱ्या ट्रेन मध्ये सफर करणारा ती डायरेक्ट शेगावला थांबणार आहे। त्यासाठी व्हिडिओ मध्ये बनून राहा। तर फायनली गायज आम्ही पोहोचलेलो आहोत शेगाव। इतक्या सहर्ष कष्टानंतर आम्ही शेगावला पोहोचलोय, आणि बघू शकता स्वागत किती छान झालाय मिट्टूंच्या आवाजाच्या सोबत। किती छान, हा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं स्वागत झालंय। खूप असा आनंद झालेला आहे आम्हाला हा स्वागत बघून। तर कसं वाटत आहे तुम्हाला मित्रांनो शेगाव मध्ये येऊन? यांची झोप नाही झाली मात्र पण हे खूप खुश आहे। तर आपण भेटूया थोड्याच वेळात, तुम्हाला दाखवतो शेगावचं मंदिर व्हिडिओ मध्ये बनवूया। तर रेल्वे इथून आता आम्ही जातोय बस मध्ये, व्हिडिओ मध्ये बनवून राहा। हेलो तो उधर देख सकते हैं गाय, पूर्ण आले सगळे। अरे नागपुरी गँग चढलेली आहे बस मध्ये, बघू शकता। बघू शकता रविवार असल्यामुळे किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। आणि आम्ही आज चाललोय तर रूम बुक करायला। खूप सुंदर असं इकडे दृश्य बघायला मिळत आहे। तर आम्ही चाललेलो आहे इकडे रूम नोंदणी कार्यालयाकडे, बघू शकता। इथली सुंदरता बघून खरंच मन तृप्त झालेलं आहे। जय गजानन माऊली। अथक परिश्रमानंतर तर जवळपास 1 वाजता आम्ही आता काय म्हणते त्याला भक्त निवास मधून आता आम्ही तयारी करून निघालेलो आहोत। तर झालं असं की 2026चा पहिला रविवार असल्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी आम्हाला बघायला मिळाली। जर आम्ही इतक्या गर्दीमध्ये दर्शनाचा विचार केला असता तर समजा आमचा पूर्ण दिवस इथेच गेला असता। त्याचमुळे आम्ही वारकऱ्यांची सुंदरशी गणगण गणात बोते अशा तालासुरातली वारी बघून नाश्ता करून निघणार आनंद सागरच्या दिशेने मध्ये आले, आणि शेगावची कचोरी नाही खाल्ली तर खरंच ही ट्रिप अधुरीशी वाटते। तर आम्ही सुद्धा टेस्ट करूया आता शेगावची कचोरी। त्यांना कशी वाटली कचोरी, कशी वाटली तर तुम्हाला हे खाण्यावर लक्ष द्या, हे रिव्ह्यू द्यायला तयार नाही सध्या। मी खातोय आता, देतो तुम्हाला रिव्ह्यू। तर मंदिरच्या या कडेला एक ओरिजिनल शेगाव कचोरी म्हणून एक शॉप आहे। इथली कचोरी आम्ही ट्राय केली, ॲव्हरेज होती। तर मंडळी आता आपण जातोय आनंद सागरच्या दिशेने।
तर मित्रांनो बघू शकता, हा आनंद सागरचा एंट्री गेट ज्याचं काम सुरू आहे. लगेचच काही दिवसानंतर इकडे पूर्ण काम झाल्यानंतर तिकीट चालू होणार आहे. सध्या निशुल्क असलेली ही सेवा चालू आहे. बघू शकता किती सुंदरसा व्ह्यू आहे. बघू शकता आनंद सागरचं सुशोभीकरण चालू आहे इकडे. बघू शकता जसं की दिसत असल्याप्रमाणे श्री साक्षी गणेश मंदिर छोटस मात्र दिसायला खूपच सुंदर आहे. बघू शकता गाईज, आनंद सागर मधला सागर हा भव्य पाण्याने भरलेला आहे. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. तर सखींनो, कसं वाटलं तुम्हाला आनंद सागर? एक नंबर. पण जे खूप सुंदरसा जो व्ह्यू आहे तो तलावचा, तो तिकडे बंद असल्यामुळे तो मिळाला नाही बघायला. त्यामुळे थोडं गणपती महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बघितलं प्रेमाचं प्रतीक असलेलं शिव पार्वती मंदिर, जिथे लोक आपल्या पार्टनर सोबत येतात. खरंच हे सुद्धा लहान मात्र दिसायला अगदी सुंदर इथे बघायला मिळालं. जर तुम्ही शेगाव आनंद सागर बघायचा प्लॅन करताय तर तुम्हाला सांगू इच्छितो की आनंद सागरचं काम सुरू असल्यामुळे इथे बघण्याकरिता जास्त शिल्लक नाहीये. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या ठिकाणचा प्लॅन नक्की बनवा. तर कसा वाटला माझा युट्यूबचा पहिला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि दुसरा श्री महालक्ष्मी मंदिरचा ब्लॉग लवकरच तुमच्याकरता आणणार आहोत. त्यासाठी मला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.